पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पण आम्हाला असंही समजलंय की तुमच्या आयुष्यात एक पुरुष आहे, त्यामुळे माझा ना थोडासा गोंधळ उडाला की त्यांना नक्की काय म्हणू। आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या भाषेत मी त्यांना मिस्टर म्हणाले। तुम्ही म्हणत असाल तर मी त्यांना प्रियकर असंही संबोधू शकते। तुमच्या रिसर्च टीमनं अगदी जोरदार रिसर्च केलेला दिसतोय माझ्या खासगी आयुष्याचा। तुम्ही प्रियकर म्हणा, मित्र म्हणा, फक्त मिस्टर म्हणू नका, कारण आम्ही एकत्र राहत असलो तरी आमचं लग्न झालेलं नाहीये। म्हणजे स्त्रीला पुरुषाचा आधार लागतोच असंच ना? नाही, म्हणजे 22 वर्षांपूर्वी माझं लग्न झालेलं असलं तरी मी माझ्या नवऱ्याला घराबाहेर काढलं, कारण आमचं नाही पटलं। त्याची कारणं अनेक होती। प्रेम, जिव्हाळा, विश्वास यातलं काहीच आमच्यात नव्हतं। मी त्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांना मी उद्धट, हट्टी अशी वाटले असेल, पण हे करताना माझ्या व्यक्तिमत्वाची एक वेगळीच बाजू घडत होती हे अनेकांच्या लक्षात नाही आलं। ज्या दिवशी मी एकटीनं माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून जगाला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला, तो दिवस माझ्या आजही लक्षात आहे। सगळ्या जबाबदाऱ्या, सगळी कामं अचानक माझ्या अंगावर येऊन पडली। म्हणजे नवरा वाईट आहे म्हणून मी हा निर्णय घेतला असला तरी महिन्याचं गणित बदलत नाही ना। महिन्याची बिलं मागणारी माणसं तशीच राहतात, त्यांना या गोष्टींनी काहीच फरक पडत नाही। सिंगल मदर होते मी, पण मी माझ्या मुलीच्या शाळेत हे सांगू शकत नव्हते की मी सिंगल मदर आहे। मी कामही करते, त्यामुळे PTA मीटिंग्स, कॉन्सर्ट, स्पोर्ट्स डे हे सगळं आणि माझं काम, हे या दोन्ही गोष्टी करताना माझी खूप दमछाक होतीये। कामाच्या ठिकाणी मी हे सांगू शकत नव्हते की माझ्या सासूची जबाबदारी माझ्यावर आहे आणि तिची तब्येत बरी नाहीये, त्यामुळे तुम्हाला जे प्रेझेंटेशन द्यायचंय ते मी आता देऊ शकत नाही, मला 4 दिवस अजून हवेत। या गेल्या काही वर्षात मी माझ्या या निर्णयाची जबाबदारी घ्यायला शिकले। सगळ्या गोष्टी एकटीनं करत होते मी। उत्तम चाललं होतं माझं, छान चाललं होतं। हो, एका साथीदाराची पोकळी नेहमीच जाणवायची। माझी नजर कुठल्याही पुरुषाचा आधार शोधत नव्हती। हो, पण एका साथीदाराची पोकळी नेहमीच जाणवायची। अशा या माझ्या प्रवासात अचानक माझा एक जुना मित्र मला नव्यानं भेटला आणि त्यानं ही पोकळी भरून काढली। फार छान नातं आहे आमचं। हे नातं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं। आयुष्यात कुठल्या तरी एका पॉइंटला येऊन आपल्याला सगळ्यांनाच एका साथीदाराची गरज भासते, तशी मलाही भासली। मी म्हणेन की मी खूप नशीबवान आहे या बाबतीत, कारण मला माझ्या मनासारखा जोडीदार मिळाला। तरी पण लिव्ह इन, आपल्याला 20-22 वर्षाची मुलगी असताना, तिचं लग्न व्हायचं असताना एका आईनं असा पर्याय निवडणं म्हणजे जरा जास्तच आहे ना? अहो, काय जास्त आणि काय कमी हे तुम्ही का ठरवताय? मला आणि माझ्या मुलीला ठरवू द्या ना, ते ठरवायला आम्ही समर्थ आहोत। मी तुम्हाला म्हटलं ना, मनासारखा जोडीदार मला मिळाला, मी खूप नशीबवान आहे। पण माझ्या नवऱ्यानं मला कायदेशीररित्या मुक्त न केल्याने मला हे करावं लागलं। मला हा लिव्ह इनचा पर्याय निवडावा लागला। त्या बाबतीत नशीबवान नाहीये ना मी। पण म्हणजे नक्की कसं नातं आहे तुमचं? प्रेमाचं नातं आहे, मैत्रीचं आहे, विश्वासाचं आहे। आम्हाला आवडतं एकमेकांबरोबर राहायला, एकमेकांच्या आवडीनिवडी जपायला, एकमेकांबरोबर वेळ घालवायला, एकमेकांना जपायला। एक स्वच्छ, पारदर्शक नातं आहे आमचं। तुमच्या या मुलाखतीसारखं नाही हो। म्हणजे बोलवायचं एक स्वावलंबी, यशस्वी महिला उद्योजक म्हणून, पण प्रश्न मात्र सगळेच खासगी। असू द्या, हरकत नाही। शेवटी तुमचा कार्यक्रम महिला सबलीकरणाचा आहे, त्यामुळे
तुम्ही कुठल्याही विषयाला धरून चर्चा केली तरी चालेल, कारण इथे उपस्थित असलेल्या महिलांना विचार करायला लागावा अशीच आपली चर्चा चालली आहे, हो ना? महिला सबलीकरण. एक स्त्री आपल्या नवऱ्याला सोडून देते आणि परपुरुषाबरोबर राहते, ह्यात कसलं आलंय महिला सबलीकरण? मग काय करायला हवं तिनं? म्हणजे मूल पोटात असताना जो नवरा मारहाण करतो त्याला काय म्हणाल तुम्ही? हैवान. मग अशा हैवानाचं काय करायचं? नाव लावत राहायचं, त्याचं धरून राहायचं, त्याला काय करायचं काय त्याचं? अशा माणसाला हकलून लावायचं. हे तुम्ही काय करताय मिस अनामिका? हा कोणता भयंकर विचार पसरवताय? नाती तोडण्याचा? अहो, नातं म्हणजे काय लोकांना दाखवण्यासाठी असतं का? मिरवण्यासाठी असतं की मनात रुजवायचं असतं ते? माझ्या नवऱ्यातला आणि तुमच्या मते माझा प्रियकर आहे सौरभ, त्याच्यातला एक महत्वाचा फरक काय आहे तुम्हाला माहिती आहे? माझ्या नवऱ्याचं रक्त आहे माझ्या मुलीच्यात, पण त्यानं कधीही तिनं एक सुंदर व्यक्ती म्हणून घडावं, एक यशस्वी मुलगी व्हावं म्हणून काहीच केलं नाही हो. ते वातावरणच कधी तिला द्यायचा प्रयत्न केला नाही. गेल्या 20 वर्षात ती जिवंत आहे का हे सुद्धा कधी बघायला आला नाही तो. आणि सौरभ, तिचा जगावर राग असला ना तरी तिचा सौरभ बरोबर संवाद घडू शकतो. तो समजून घेतो तिला, ती कशाबद्दलही बोलू शकते त्याच्याशी. तो तिच्या वडिलांची जागा भरून काढू शकत नसेल कदाचित, पण माझ्या मुलीनं एक हक्काचा मित्र कमावलाय जो भक्कमपणे तिच्या पाठीशी उभा आहे कायम. आमचा सौरभला पाठिंबा आहे. थँक्यू. तुम्हाला आणि एक गंमत सांगू? माझी मुलगी, माझी आई म्हणजे खरं तर माझी सासू आणि मी, असा आमचा एक सुंदरसा त्रिकोण आहे. म्हणजे माझ्या आईनं, माझ्या सासूनं इतक्या वर्षात कुठल्याही गोष्टीसाठी, मदतीसाठी सोडा, आपल्या मुलाला कधीच फोन केला नाही. त्याचं नाव सुद्धा ती काढत नाही, पण तिचं सौरभ शिवाय पान हलत नाही. एखाद्या माणसाचं, एखाद्या नात्याचं यापेक्षा मोठं यश काय असू शकतं? पण गेल्या वर्षभरात तिने सौरभला शेकडो वेळा फोन केला असेल. तिच्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये, तिच्या प्रत्येक गोष्टीत तिला सौरभ आठवतो, पण तिच्या मुलाचं नाव सुद्धा काढलेलं तिला चालत नाही. असं का असेल? एखाद्या माणसाचं, एखाद्या नात्याचं याहून मोठं यश अजून काय असू शकतं, नाही का? मग अशा या आमच्या सुखात आमची साथ देणाऱ्या आणि दुःखात आमच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या माणसाला तुम्ही काय म्हणाल? जोडीदार. मग तुम्हीच सांगा. फक्त सप्तपदी चालले म्हणून त्या हैवानाबरोबर मी दिवस काढायचे की पदोपदी माझी साथ देणाऱ्या माझ्या या जोडीदाराबरोबर? आय सपोर्ट सौमिका. आय सपोर्ट सौमिका. हा पटे बोल. काय राधा, काय चाललंय? हे काय अगं नोटिफिकेशनचा भडीमार सुरू आहे. मी ऑनलाईन आहे आणि काय #I support सौमिका, काय भानगड आहे? आय नो. अरे तो ट्रेंड केवढा व्हायरल होतो, हॅशटॅग माहितीये? सगळी लोक एवढा सपोर्ट करतायत त्याला. इट्स अमेझिंग. ट्रेंड उचलून धरलाय. मला कळलं नाही तू काय बोलतेस. हे काय आहे आय सपोर्ट सौमिका? हे सगळं काय आहे? काय भानगड आहे? त्या आकाशमुळे, दुसरं काय. आकाशचा काय संबंध? आणि मी अनामिका फोन उचलत नाहीत. त्या कार्यक्रमाला, त्या सत्कार समारंभाला गेलेत ना? हो, बट गेस तो समारंभ कोणी ऑर्गनाइज केलाय? आकाश जोशी. आकाश ना, मला वाटलं होतं त्याच्यापेक्षा जास्त विक्षिप्त आहे. पण हे तितकंच खरं आहे की मिस अनामिका कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला समर्थ आहे. शेवटी माझी मम्मा भारीच आहे. राधा, मी काय म्हणतो, तो कार्यक्रम जिकडे चाललाय, मी जर ऑनलाईन असेल तर ते लॅपटॉपवर वेगळी वेगळी ॲप नसतात का? तसल्या एखाद्या ॲपनी तू मला तिथल्या प्रोजेक्टरशी जोडू शकशील का? ट्राय करते. थांब, होल्ड कर. हो, मी ऑनलाईन आहे. हां,
कुठलीही बाई संसार मोडायच्या हौसेनं संसार थाटत नाही. लग्न करताना आपल्या डोक्यात हाच विचार असतो ना की आपला संसार सुखाचा व्हावा. घटस्फोट घेण्यासाठी आपल्या जोडीदाराला सोडून घेण्यासाठी कोण लग्न करतं? ह्याचाच अर्थ आपल्या जोडीदाराला सोडून देताना आपला संसार टिकवण्याचा प्रत्येक प्रयत्न झालेला असतो. म्हणजेच त्या माणसाचा अंत आलेला असतो. तसाच माझाही आला होता. आपल्या नवऱ्यानं आपल्यावर प्रेम करावं, आपला आदर करावा, किमान आपल्याला माणसासारखं वागवावं, एवढीच अपेक्षा असते. आपल्यालाही मन आहे, विचार आहेत, हे लक्षात ठेवावं. या अपेक्षा खूप झाल्या का? मी लग्न केलं होतं ते त्याच्या बरोबर आणि त्याच्या बरोबरीनं संसार करण्यासाठी, त्याची गुलामगिरी पत्करण्यासाठी नाही, त्याची मनमानी सहन करण्यासाठी तर मुळीच नाही, मन मारून कुढत जगण्यासाठी तर नाहीच नाही. म्हणूनच जी गोष्ट आपल्याला सुख, समाधान, मनशांती देत नाही ती आपल्या आयुष्यातून काढून टाकायची असं मी ठरवलं. आपण आनंदी नसतानाही शेवटपर्यंत मन मारत नवऱ्याबरोबर टिकून राहणं म्हणजे उत्तम संसार तर नाही ना. अगदी खरंय. नमस्कार. अगदी बरोबर बोलताय तुम्ही मिस अनामिका. कारण संसार म्हणजे सहजीवन. किती किती गोड शब्द आहे सहजीवन. दोन व्यक्तींनी संसाराच्या गोड बंधनात अडकून एकत्र येणं, एकमेकांवर आयुष्यभर प्रेम करणं, एकमेकांची आयुष्यभर साथ देणं, एकमेकांना आयुष्यभर समजून घेणं म्हणजे सहजीवन. मला असं वाटतं की आपल्याला आपल्या जोडीदाराबरोबर प्रत्येक क्षण हवा असा वाटायला हवा. त्या नात्यामध्ये प्रेम हवं, ओढ हवी, भांडणंही हवीत. फक्त ती भांडणं मिटवण्यासाठीची धडपड भांडणापेक्षा जास्त हवी. आणि असं असेल तर खरंच सहजीवन सुंदर असतं. फक्त समाजाला काय वाटेल, समाजात बोलबाला होईल, लोक वाईट साईड बोलतील म्हणून आपल्या पार्टनर बरोबर किंवा जोडीदाराबरोबर संपूर्ण आयुष्य घालवणं ह्याला संसार म्हणता नाही येणार. हे सहजीवन नाही खऱ्या अर्थाने. कारण अशा संसारामध्ये, अशा सहजीवनामध्ये बाहेरनं सगळं आलबेल जरी वाटत असलं ना तरी असं सहजीवन वाळवीसारखं असू शकतं. म्हणजे बाहेरनं लाकूड आपल्याला आलबेल दिसतं पण आतमध्ये वाळवीने ते लाकूड पोखरून टाकलेलं असतं. ते कधी कोणत्याही क्षणी तुटू शकतं, पडू शकतं, कोलमडू शकतं. मला मनापासून असं वाटतं की आपली फसवणूक, आपल्या जोडीदाराची फसवणूक आणि फक्त लोक काय म्हणतील या भीतीने आपल्या दोन्ही कुटुंबांची फसवणूक करणं, अशा सहजीवनाला काहीच अर्थ नाही. हाय, बोल. काय मिस अनामिका, मला माहिती होतं की मी एका डॅशिंग मुलीच्या प्रेमात पडलो, पण तुम्ही म्हणजे अख्खं इंटरनेट हलवून टाकलंय. कमाल केले तुम्ही. अरे ते मी नाही, राधामुळे झालंय. नाही, ते तुमच्या बोलण्यामुळे, त्या बोलण्यातल्या खरेपणामुळे, सच्चेपणामुळे, त्यातल्या ताकदीमुळे झालंय. खूप बरं वाटलं मला मिस अनामिका. हे सगळं कशामुळे झालंय माहितीये? तू आहेस म्हणून. कसं? अभिनंदन मॅडम. थँक्यू. तुम्ही नशीब काढलं बघा. असा जोडीदार मिळणं म्हणजे अगदी भाग्यच. मलाही असा नवरा मिळाला असता तर किती बरं झालं असतं. थँक्यू. हो, आलो, ऐकू आलं? काय बोलल्या त्या ऐकू आलं का?
मला ऐकू आलं, पण तुमचा टोन अचानक आनंदावरनं गुरगुरण्यावर का शिफ्ट झाला असेल बरं? हॅलो हॅलो, काय झालं मिस अनामिका? तिचं बोलणं आवडलं नाही का तुम्हाला? म्हणजे तिने माझं कौतुक केलं ते तुम्हाला रुचलं नाही? ऑफकोर्स आवडलंय केलं ते, पण त्या पुढे काय बोलल्या ते ऐकलं नाहीस का? काय काय म्हणलं? मलाही असा नवरा मिळाला असता तर. मग काय मग? तू फक्त माझास, अजिबात इतर बायकांनी तुझ्यावर डोळा ठेवायचा नाही. हसू काय येतं पट्या? छान जमतंय की तुम्हाला चिडायला. मी काही चिडले बिडले नाहीये. अच्छा, तुम्ही चिडला नाही आहेत का? मग जाऊ दे. काय जाऊ दे? नाही म्हणजे तुम्ही चिडला असतात तर मी काहीतरी म्हणणार होतो, पण आता तुम्ही चिडलाच नाही म्हटल्यावर उगाच कशाला ना, म्हणजे बोलून कशाला उगाच तोंडाची वाफ वाया घालवायची. राहू दे. ए पट्या, सांगशील का आता काय सांगणार होतंस ते? मी तुम्हाला हे सांगणार होतो मिस अनामिका की काय? की कोणी काही म्हटलं तरी मी तुमचा आहे आणि मी तुमच्या बरोबर असणार आहे मिस अनामिका. मी आयुष्यभर तुमच्याच बरोबर असणार आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये. बाय. काय मग? एका माणसाची गंमतच झाली. पुरस्कार द्यायला गेला आणि स्वतः पुरस्कार घेऊन आला. सांगा ना काय करायचंय लवकर. हा शिवशूत आहेत माझे. वाडा पोखरायचा. तर अजून काय पोखरायचंय वाडा? फुंकर मारली तरी पडेल. काही सांगता. आता मी जेवढं सांगेल तेवढंच फक्त करा. असं कर, खालती खालती गेलं. मी काय मदत करू? आल्या नको. असं कर ना, तू त्या स्वयंपाक खोलीत तिकडे करंज्यांचं पीठ ठेवलंय, ते मळायला घे, म्हणजे ते होऊन जाईल. कुठे आहे पीठ? झालं, याला काहीच माहित नाही. राहू दे. बाई आता नीट 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 ढवळ. अहो काय कमाल आहे बाई यांची. अहो थांबा जरा. तू एक काम कर ग बाई, त्यांना फोन आला का? गेल्या. कमाल आहे. हे बघ, तू जरा डबे भर, मुलांचे डबे ते भर. ती तिकडे भाजी ठेवलेली आहे आणि पोळ्या पण आहे. नीट डबे भर सगळे. हे घे. थांब, सावकाश ग, सावकाश बाई. सगळं घेतलं का? सांगू नका. नाही, नंतर भरूया. चल, आपल्याला तिकडे करंजा करायच्या आहेत. डबा न्यायचा आहे? नाही, डबा इकडे आवरून ठेव, सगळं आवरून ठेव. मी आवडते. हा, थोडा चल. उघडा ठेवते, वाफ जाईल ना. हो, जाऊ दे, राहू दे. चल चल चल, आपण ते करंजा करू टाकू बाई. हा करा करा. नीट करा. हा करतील करतील. हा. ए मोरू एडके, ए कमरेत मोडके, ए मोरू एडके, ए कमरेत मोडके. काय रे, ह्या पोराने ना उच्चार आणलाय. दिवाळीची सुट्टी झाल्यापासून हे सगळं असं चाललंय. थांबा, बघतो तुमच्याकडे. थांबा थांबा. ए, 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 मला कामाला लावताय काय? आता बघाच ही वल्ली तुम्हाला कशी कामाला लावते ते.
वल्ले जरा इकडे ये ग.